जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे व्यावसायिक शिक्षण अंतर्गत शिवणकामाचे मार्गदर्शन श्री वीरेंद्रजी कोटांगले सुप्रसिद्ध शिंपी महालगाव यांनी विद्यार्थ्यांना व नवसाक्षरांना अतिशय प्रेरक पद्धतीने केलं। चला थेट जाऊया महालगाव शाळेत, पाहूया प्रत्यक्ष त्यांनी काय सांगितले आणि कसे झाले हे प्रात्यक्षिक। आणि जर तिकडे नागपूरला गेला तर 1500 2000 असे पॅन्ट शर्टची शिलाई समजलं का। तर आता जसं आपण शिकलो आता शाळा, आता शिकल्यावर काय आपल्याला पर्याय नाही, नोकरी तर लागतच नाही। कुणाला लागते कुणाला नाही लागे। तर मग आता नोकरी न लागल्यामुळे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे, काहीतरी व्यवसाय करायचा आहे ना। की जसं आता मॅनेजरने सांगितलं तो व्यवसाय डिझायनर, तर कोणी टेलरिंग काम शिकतात, कोणी नकाशे बनवून काहीतरी ते करत राहतात। पण सर्वात शिक्षण महत्त्वाचं आहे, समजलं का। शिक्षण आपण जर केला तर आपल्याला कोणताही व्यवसाय करता येते। शिक्षणच नसला तुम्हाला काही समजणारच नाही तर तुम्हाला व्यवसाय करता येणारच नाही। तर सगळ्यात महत्त्व आहे शिक्षणाचं, समजलं का। आधी तुम्ही शिक्षण पूर्ण करा, मग तुम्हाला जे वाटेल ते व्यवसाय करू शकता। आता आपल्याला शर्ट बनवायचं आहे। शर्टाला हे 2 पल्ले आधी पकडावं लागतं। 2 पकडे पडल्यावर अशी मोड द्यावं लागते। हे मोड आहे हे बटन, काच बटनची मोड झाल्यावर मग अस्तिंग असते। हे अस्तिंग काटल्यावर हे अस्तिंग जोडावं लागते। अस्तिंग जोडून झाल्यावर मग हा जेब बनवावं लागते। जेब बनवल्यावर मग शोल्डरच्या नंतर मग ही कॉलर आहे, समजलं का। अशा प्रकारे हे शिवणकला कपडे शिवण्याची पद्धत आहे, समजलं का। आणि सगळ्यात महत्त्व आहे कटिंग। आपल्याला कटिंग आली तर कपडा शिवता येणार, कटिंगच नाही येणार तर कपडा शिवता येणार नाही, समजलं का। तर आधी आपल्याला काय आहे, थोडा आपल्याला शिकायचं आहे। तर आपल्या एखादी टेलरजवळ गेला तर तो सांगते आपल्याला, पहिले काच बनवायला सांगते, मग बटन लावायला सांगते, मग तुरपाई करायला सांगते, मग कटिंग करायला सांगते। पहिले शिवायला सांगते, मग कटिंग करायला सांगते। अशा प्रकारे हा व्यवसाय आहे, समजलं का। हा आपल्याकडे धाग्याचा बंडल आहे। धाग्याचा बंडल जर आपण बराबर याची सेटिंग नाही केला तर हे शिलाई पकडणार नाही। यासाठी सेटिंग बरोबर आहे, हे ठेवलेले आहे। हे लबलबी म्हणतात हिला, हे म्हणतात, मग चक्री म्हणतात। हे इथं धागा असं टाकायचं, धागा असं टाकल्यावर या लबलबीमध्ये टाकायचं, मग या सुईमध्ये टाकायचं। हे सुजी, मग एक इथं खाली कॅसिंग बाबीन राहते। मग हा वरचा धागा सुजी गेल्यावर हा खालून वर येते। वर आल्यावर या दोन्ही धाग्याचा मिलाप होते। मिलाप झाल्यावर मग आपल्याला असं शिलाई मारावं लागतं। हा जो चाक आहे ना, हा चाक आपलीकडे हळू नाडायचा आहे असते, आणि मग हळूहळू आपलं चालवावं लागते। हळूहळू चालवल्यावर हे शिलाई। आणि जर आपल्याला हात याचा पण आहे, खाली जे पैरदानी आहे ना, पायरदानी याचा बी बरोबर पाहिजे, समजलं का। हे जर मागं गेली तर तो चक्का उलटा फिरणार, तो उलट फिरेल तर शिलाई नाही घेणार, धागा तोडते तू। तर हे असं इथे हळून शिलाई तिच्या ह्याच्यात, समजलं का। नाही समजलं असेल तर माझ्याकडे येत जा 15 मिनिटासाठी, समजलं का।
येते का कोणाला एवढ्यातून सिलाई मारता? आता तुम्ही बघितलं ना, हो ते येते का एक जण प्रॅक्टिकल करून दाखवा. दाखवा बरं. जाम चलते हा मशीन घेतलं तर मग जाम चलते. हाताशी चला ते थोडं चला. ते नाही, उलटा 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 फिरला. आता बघ काय कर, 2-4 वेळेस करावा ना. आपला जो पायदानी आहे ते कुठे फिरते ते पाहायचं ना, मग तिथूनच प्रेशर देणं सुरू करावा. हा 2-4 वर कर तरी कर. हा 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 हा. आणि तुझी पायदानी पा कुठे फिरते, मग तशीच ते करायला सुरुवात करायचं. हा 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 हा. जमलं जमलं जमलं. व्हेरी गुड. हां 5-6 वेळेस कर, तू करत जा. आणि ते पायाकडे नाही का प्रेशर नको देऊ. ते पाय ते कोणीकडे जाते मग तिथे प्रेशर करायचं. करत जा, करत राह करत राह. हा कर 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 2-4 वेळेस कर. मग ते पाय तुझा पाय हां हां हां. तू पाय आता कुठे फिरते. हां जमला जमला. चालव चालव. व्हेरी गुड व्हेरी गुड. दॅट्स नाईस. चला ठीक आहे. कोणीतरी दुसरं या. हां तर आज आपला शिवणकाम म्हणजे व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत शिवणकाम हा विषय आपण घेतलं. आणि माननीय वीरेंद्रजी कोटांगले यांनी आपल्याला हा मार्गदर्शन दिलं. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी भरपूर आपल्याला अशी माहिती दिली की यामध्ये आपण कशाप्रकारे व्यवसाय ह्या शिवणकामामधून आपलं भविष्य कसं घडवू शकतो. तुम्हाला समजलं का? अच्छा, काय समजलं जरा सांगू शकता? आपण हे शिलाई आपले भविष्य बनवू शकतो. फाटलेले कपडे आपण कसे शिवू शकतो. या कामामधून आपण लाखो रुपये कमवू शकतो. हां हां व्हेरी गुड. तर बघा याच्यामध्ये पण म्हणजे मोठे मोठे कोर्सेस आहेत हां. आणि त्या कोर्सेसची माहिती आपल्या MSc ने या MSc एक यूट्यूब चॅनल आहे. त्यामध्ये व्यावसायिक मार्गदर्शनचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्याची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवेल. ते बघा. वेगळे प्रकारचे व्यवसाय आहेत, त्याचे कोर्सेस आहेत, त्यांची कालावधी आहे, ते पाहून घ्यायचं. जास्त किमतीचे कोर्सेस नसतात. 3 महिन्याचे 6 महिन्याचे जास्तीत जास्त 1 वर्षाचे असे कोर्सेस असतात. ते छोटे छोटे आपण हे असे कलागुण शिकून आपण आपला रोजगार स्वयंरोजगार उभारू शकतो. ठीक आहे. तर आज आपल्याकडे वीरेंद्रजी कोटांगले आपलं बहुमूल्य वेळ काढून इथे आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्यासाठी आपण स्वागताच्या टाळ्या वाजवूया.